क्वेश्चन. पीसीओडी करता काय ट्रीटमेंट घ्यावी? हा, पीसीओडी हे आज खूप बळावलंय, कारण लोकांचं डाईट बदललंय आणि त्याच्यामुळे बऱ्याच लेडीज मध्ये पीसीओडीचा प्रॉब्लेम क्रिएट झालाय, इरेग्युलर मेन्सेस. आणि त्याचा परिणाम तुमच्या हेअर फॉल होतोय, कळलं? हेअर फॉल आणि मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे टोटल हार्मोन्स इम्बॅलन्स होत आहेत, कळलं? आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा डाएट कंट्रोल केला पाहिजे. अगोदर आपला डाएट कसा होता? वरण भात, एखादी उसळ, भाजी, चटणी, आणि ते कसं व्यवस्थित तो आहार होता. पण आजकाल मुलांना ते नकोय. मुलांना काय आणि मोठ्यांना काय, बाहेरचं खायची सवय लागलेली आहे. चटक, मी म्हणेन चटक लागली आहे, सवय नाही, हा. चटक. हा, कळलं? आणि ही हो, चटक आहे ना, ती त्या शरीरावर आघात होत आहेत त्याचे. त्याच्यामुळे हे पीसीओडीचा प्रॉब्लेम खूप झालाय, वाढलाय. मी बरोबर. ज्या ज्या देशात गेले त्या त्या देशात मी बघते, तर पीसीओडी प्रॉब्लेम आणि मेनापॉझल प्रॉब्लेम. अरे आम्ही एवढे, आता मी 72 वर्षाची आहे, आमचा मेनापॉज कधी झाला आम्हाला कळलंच नाही. बरोबर. मग आज आज मेनापॉझल प्रॉब्लेम का क्रिएट होत आहेत? तर तुमच्या खाण्यातून तुम्ही काय खाताय त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. बरोबर. समजलं? तर तुमचा आहार सात्विक असायला पाहिजे. हा, फिश खा, मी खाते, फिश खाते, मी चिकन खाते, पण असं रोजच नाही. सतत चिकन मोमोज, चिकन पिझ्झा, नंतर काय सगळं, म्हणजे हॉटेलमध्ये गेल्यावर चिकन आणि प्रॉन्स बीन्स हे असलं खाणं खाऊन तुम्हाला त्रासदायकच होणार आहे. आणि त्याला दुसरं रेमेडी काय नाही, दुसरी रेमेडी काही नाही. तुमच्या जिभेला कुठेतरी तुम्हाला आळा घालावा लागणार आहे. आणि बरोबर, अगदी तरच बरोबर. ह्या प्रॉब्लेम मधून तुम्ही बाहेर पडणार. नाही तर फेस करा आणि औषधं घ्या. औषधांचे साईड इफेक्ट भोगत बसा आयुष्यभर, काय उपयोग नाहीये त्याचा. बरोबर. आहार हेच आपलं औषध आहे. खरी समजलं? गोष्टी. जेवताना जेवताना चांगलं लागलं म्हणून खूप खायचं, हे चुकीचं आहे. कारण ते जेवण पचल्यानंतर त्या पाण्याचं पण प्रमाण असायला पाहिजे आणि हवेचं प्रमाण असायला पाहिजे पोटात. कारण ते एक्झॅक्टली. जेव्हा डायजेस्ट होतं जेवण, तेव्हा ते जो गॅस क्रिएट होतो, तो आपल्या ह्याच्यात पोटात जी पोकळी आहे तिथे जाऊन राहायला पाहिजे. तो बरोबर. डायजेस्टच हो, जर तुम्ही अति खाल्लं तर ते डायजेस्ट होत नाहीये. मग ते बरोबर. चांगलं लागलं म्हणून खाणं हे चुकीचं आहे. आपण खातो कशासाठी? जगण्यासाठी आपल्याला खायचंय. बरोबर. समजलं? पण ते खाणं आज विचित्र झालेलं आहे. त्याला येस, कोण नाही काय करू शकत, ते स्वतःच त्याने हे करायला पाहिजे. तर मग आता येस, येस. हार्मोनल इम्बॅलन्सेस साठी रोज फुटसोक करणं गरजेचं आहे. आणि देवी कवच वाचा, फुटसोक करा, आदिगुरु दत्तात्रयांची नावं घ्या, कारण हार्मोन्स नाभी आणि स्वादिष्ठान काय बोलतात? ह्याच्यातूनच तुमचं हे होतं. तेव्हा ते आदिगुरु दत्तात्रयांची नावं घ्या, देवी कवच वाचा, आणि खाण्यावर तुमच्या कंट्रोल करा. जी, जी, जी. ते म्हणतात ना, की उदर भरणं नव्हे जाणीचे यज्ञ कर्म. हा, ते यज्ञ कर्मच आहे खरं, उदरभरण नाहीये. कळलं? पोटभर खायचं नाहीये. यज्ञ कर्म म्हणजे काय? तर जी ऊर्जा निर्माण झालेली आहे भुकेने, जे तुमचे पाचक रस, बरोबर. एन्झाईम तुमचे क्रिएट झालेले आहेत, त्या एन्झाईम साठी आपल्याला जेवायचे आहे. आणि ते जेवण, ते जेव्हा एन्झाईम क्रिएट होतात तेव्हा ते चांगल्यापैकी डायजेस्ट होतं ते जेवण. पण ते एन्झाईम तुमचे क्रिएट होतच नाही आहेत आणि तुम्ही खात राहिलात, तर ते काय होणार आहे? ते यज्ञ कर्म नाही होणार आहे, ते उदरभरणच आहे. बरोबर. बरोबर. ओके.